खाव अध्यक्ष, काय काम होतं बा? हा, हे बबन भाऊ आले होते म्हणे, अध्यक्षांनी बोलावलं म्हणे अर्जंट. हो, मॅच पाठवलं होतं त्याला बोलवाले. ठीक आहे म्हणतो, काही अर्जंट नसेल तर मग संध्याकाळी भेटतो मी तुम्हाला. अन्य झाली रे काशा तुई. हा, आम्ही लेका तुझा फायदा करासाठी एवढं लेका तुई करू राहिलो. हा, आणि तुले लेका 2 मिनिटं वेळ नाही बोलाले. हा, अध्यक्ष तर भडकलेत बाबा. आता माझा फायदा करतो म्हणते. हा, यायचा फायदा असेल तेव्हाच ते म्हणत असेल. तस नाही अध्यक्ष, ते आता पोळा आहे ना, म्हणून म्हटलं बैल जरा धुवून घेऊन आणा, म्हटलं चकाचक करून आणा. हा, वरण पाणी आणावं त्याले, म्हणून म्हटलं बा, म्हटलं संध्याकाळी भेटू. संध्याकाळी भेटून काय करतं? आता फायदा आहे ना आपला. हा, करीचं जुगाड लावा नाही लागत का आपल्याला? काय राजू शिवलाल भाऊ, हा, आता आपल्याला करीसाठी पैसे कोण दिले या पोळ्याच्या धामधुमीत? आमच्याजवळ तर आता पैसे नाही. हा, तो घरून भेटते का तुला पैसे? हा, घरून तर 1 रुपया भेटत नाही राजू मले. हा, ते बैलाले झुला आणण्यासाठी तर पैसे नाही माझ्याजवळ. मला माहित आहे ना, तू तर आमच्यापेक्षा भुकळा आहे बे. हा, एखाद्या वेळेस तर म्हणत जायला का की मायकून पार्टी देतो म्हणून. तर ते जाऊ दे, आम्ही आता करीची सोय लावलेली आहे. फक्त आता तुला एक काम करावं लागते भाऊ. आता काय करायला सांगते भाऊ अध्यक्ष? हा, एक तर त्या दिवशी तर किती हाल केले. पार्टी पार्टी पार्टी, झडीची पार्टी. हा, खाले वाटलं तर काही भेटलं नाही, उपाशीच महाराज काम पडलं. बरं जाऊ द्या, एरियात आपल्याजवळ काही करीसाठी पैसे नाही आहे. हा, काहीतरी यांनी जुगाड केला तर केला. काय करायचं बा अध्यक्ष, सांगा ना बा. हा, तुमच्या शब्दाच्या पुढे जातो का लगे आम्ही? रस्त्यावर कोणी कोणी येत राहते. चाल जरा घरात चाल बरं, सांगतो तुले. असं आहे का? म्हणजे जे चांगला बैल सजून आणाल त्याला बक्षीस. पण राजू शिवलाल भाऊ, माझ्यावर तर ते सामान काहीच नाही राजू बैल सजवायचं. हा, मग माझा नंबर कसा काय येईल? अबे त्याच्यासाठीच तर मग का आम्ही त्या सरपंचाच्या माग फिरलो. अबे याच्यात बैलाच्या सजावटीचं काही घेणं नाही. आता कमिटी मेंबर जिंकून निर्णय देईल त्याच्यावर बक्षीस आहे. हो ना, पण आता कमिटी मेंबर जरी म्हटलं तर ज्याचा बैल चांगला सजलेला असेल त्यालाच बक्षीस देईल ना. तुले का काशेले का तुझे टप्पर लावतले का? हा, अबे मी सांगतो तसं करणं का? हा, जुगाड होते ना आपलं. तुले काही जास्त करायचं कामही नाही. तुझ्या बैल फक्त सजून आण तू. हा, कमिटी आपल्या हातात आहे ना. फक्त कसं आहे माहितीये का, बक्षीस आपल्या सगळ्याला वाटून घ्यायला लागल. हा, तुला एकट्याला भेटणार नाही. एरी कुठं म्हणा आपल्याला बक्षीस भेटणार आहे? आपला कुठं बैल एवढा सजलेला राहणार आहे? हा, जेवढे भेटले तेवढेच आहे ना. काय हरकत नाही ना शिवलाल भाऊ, तुम्ही म्हणसाल तसं सांगा बा. आता कमिटीमध्ये कसं आहे माहितीये का, मीन बबन दोघं हवा आम्ही. हा, एक कंदील अभिजय 3, आणखी 2 फिक्स व्हायचे राहिले. आता ते लाईने पाटील होते का मारती होते का माहिती, त्याचं त्याला माहित. त्या दोघात जाऊ दे. हा, पण आपल्याला कंदील अभिजीला कव्हर करता येते. हा, कंदील अभिजीला कसं आहे माहितीये का, त्याला जरसं पार्टी गिरती जरसं खा प्याचं लालूच दाखवली का नाही, ते आपल्याकडून येते ना. तरी आता पहिलं बक्षीस 11,000 रुपये आहे ना. हा, लागलं तर वाढू शकते त्याच्यात. कमीत कमी 11,000 जरी आलं तरी 11,000 कसं आहे माहितीये का, 2,000 रुपये आपण कंदील अभिजीला देऊन टाकू. हा, उरलेले 9,000 आहे तर आपल्याला 3,000 येते ना तिघाले. 3,000 1,000 रुपये जरी आपले घरी दिले तरी आपले 2,000 चांगली कर होते ना मस्त. बक्षीस नक्की भेटेल ना आपल्याला? त्यासाठीच तर मग कव्हर करणं चालू आहे. हा, आता हे कंदील अभिजी आपल्याकडून आले. कंदील अभिजी मीन बबन, अरे 3 मेंबर तो ऐकून असल्यावर बक्षीस तुलेच भेटणार ना. हा, बाकीचे 2 मेंबर काय करणार आहे? फक्त तुझ्या बैल सजून आणजो. हा, काय हरकत नाही ना, मी आता जातो बैल धुवून आणतो आणि बैल सजवतो मस्त आणतो तिथं. हो, आण लवकर मग. आम्ही आता ते कंदील अभिजीला कव्हर करतो ना. हा, आणि ते बक्षिसाचं लक्षात ठेव, आपल्याला वाटावं लागते बरं. हरकत नाही ना, तुम्ही म्हणसाल तसं. बरं जाय मग. हा, आम्ही येतो कंदील अभिजी ऐकून. अहो पण तुला एवढं भडकाल काय झालं? हा, मी 2,000 रुपये दिले ना. हा, ते सरपंचाने पाहिजे 11,000 रुपये दिले ना. ते सरपंचाचं नका सांगू मला. हा, त्याच्याजवळ आहे पैसा. हा, पण तुम्ही माझ्यावरचे पैसे कोण गेले? हा, माझ्या पाकिटातले पैसे कोण नेले तुम्ही? अहो, ते आपले सगळे पैसे त्या सिलेंडरच्या याच्यात नाही का? हा, आता काढता येते का वेळ 2,000 साठी काढायला पडतं तेवढं? वाटल्यास नंतर ते सिलेंडर खोलला की त्यातले पैसे 2,000 रुपये तुला देऊन देतो. वाटल्यास 2 घे 4 घे. हा, अरे काही नाही पाहिजे, तुझे पैसे नको मला. माझे 2,000 रुपये पाहिजे, मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. सांगा आता काय बोलावं बाईले? हा, आमचे पैसे एवढं खर्च करतो आम्ही तेव्हा नाही. हा, हिचे लगे 2,000 रुपये घेतले तर पायभर किती हे करू राहिली. जाऊ द्या, पाहा लागल. 2,000 रुपये कोणाकडून उसने घ्यायला लागल आणि देऊन टाका लागल. हा, नाही तर कटकट लावायची माग. नाही तर मग त्या सरपंचाला सांगा लागल बा, माझ्या बक्षीस कॅन्सल करून टाका, कोणाला द्यायला सांगा. बरं ठीक आहे बा, संध्याकाळपर्यंत देतो तुले. 2,000 रुपये पाहिजे तुले देऊन देतो. आता संध्याकाळपर्यंत मला 2,000 रुपये आले पाहिजे, म्हणजे आले पाहिजे. नाही तर मग तुम्हाला घराच्या बाहेरच जाऊ देत नाही मी. हो बाबा, ते 2,000 तू घे. हा, मी देतो म्हणजे देतो म्हटलं ना. आता संध्याकाळपर्यंत आणून देतो तुले. देतो म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे ना ते. हा, तुम्हाला फक्त नुसत्या पार्ट्या करायला पाहिजे. अरे बा, पटकन जा लागल आणि ते 2,000 जुगाड लावा लागल, कसं तरी इले देऊन टाका लागल. हा, नाही तर माझ्या डोकं खतराची इथं. तो ते पैसे आणून देतो. हा, तू बस तुझे काम कर. अध्यक्ष, आपण कंदील आबीच्या घराकडे चाललो होतो आणि हे कंदील आबी हे बाबर घाई कुठे चालले? हो कंदील आबीजी थांबा ना जरशे. हा, एवढ्या घाईघाईत कुठे चालले बा?
काय सांगावेले आता, मला थांबायला टाइम आहे का? माया बुडाला आग लागलेली आहे ना, याला काय सांगू? तोपर्यंत बाईचे 2000 रुपये देत नाही तोपर्यंत मला चेन पडत नाही ना. अरे बा शिवला, त्यासोबत मी नंतर बोलतो. मला जर अर्जंट जाऊ दे, सरपंचाची जायचं आहे मला. हो झालं काय ते तर सांगा. सांगा आता, याला सांगून काय उपयोग आहे का? हा, याला जर मागितले 2000 रुपये उसने तर देतील का हे? हा, याचे तर पहिलेच खिसे खाली राहते तर. अरे काय सांगू राजा शिवलाल तुले. अबे ते बक्षीस मी बक्षीस कबूल केलं ना, त्यासाठी मी पैसे राहते ते बाईच्या पाकिटातले घेतले आपल्या भानूच्या आईच्या. आता ते आताच पाहिजे म्हणून राहिली, लस करकट करू राहिली ना ते. हा, माझे पैसे काढूनच घेतले म्हणते. जाऊ दे म्हटलं बा, तुझे पैसे देऊन देत तुले, म्हणून मी सरपंचाच्या घराकडे चाललो. त्याला म्हणतो बा माझे बक्षीस कॅन्सल करा. जमलं गड्या, बकरा फसते आपल्या याच्यात आता. अहो कधी राबाजी, पण तुम्हाला बक्षीस द्यायची काय गरज होती? हा, बाकी जण होते ना देणार रे. हा, ते बरोबर आहे ना, आजीचं बरोबर आहे, कौशल आजीचं. काय सांगू तुले, मला द्यायच नव्हतं ना. हा, पण हे देवदास सरपंच वापरू दे नाही ना. अरे म्हणे तुमच्याकडून काही ना काही पाहिजे म्हणे, कधी तुम्ही मागा राहता. मी आता काय बोलता नाही आले का? मी हो म्हटलं आणि दिले काढून पैसे. बरं आता मला सांगा, तुम्ही आता पैसे दिले, हा, आता तेले जर मागायला गेले तुम्ही म्हटलं माय बक्षीस कॅन्सल कर, तर ते सरपंच काय म्हणाल तुम्हाला? हा, तुमची राहील काय इज्जत, राहील का तुमची? बोले का शिवला, तूही बरोबर बोलू राहिला. हा, एवढ्या मिटिंगीत आपण देतो म्हणून म्हटलं. हा, ना आता जर नाही म्हटलं तर आणखी ते आपला हसा होईल. पण काय करावं काय, माझी बाई ऐकून नाही राहिल ना. ते म्हणते पैसे पाहिजेच म्हणते मला आता. नाही मी असल्या तुमचा हसा होईल का लगे? हा, हे ठाणे आहे ना तुमच्या मांग, कोण टेन्शन घेता तुम्ही? सांगा आता काय बोलायचे ले. हा, खिशात नाही दाना बाजीराव म्हणा, अशी गोष्ट आहे याची. आणि आपल्याला म्हणते टेन्शन नका घेऊ. काय म्हणतो कंदिलाबाजी, एक आयडिया आहे माझोड. हा, त्यानं तुमचे पैसे बी वापस येतील आणि तुमची इज्जत बी कायम राहील. आयडिया? कोणती आयडिया बा? आयडिया जबरदस्त आयडिया आहे आपल्याजवळ. थांबा फक्त ते देवलाला जाऊ दे तिकडं. आपले देवलाल मेळा तर लय मोठे आणले रे बा. हो आता हे सरपंचाची इथे द्यावं लागते, मा घरी बी पाहिजे. हो आता सरपंचाची इकडे कामाला म्हटल्यावर त्याची इथे नेऊन द्यास लागेल तुले. कंदिलाबाजी एक मिनिट, काय म्हणतो बोल ना. बोलण्यात टाइम नका घाल ना. चला ना, तुम्हाला सांगतो ना, चला तिकडे जरा. हो चाल ना. शिवलाल काय आयडिया आहे म्हणे तू? काय म्हणतो कंदिलाबाजी, आता ते जे आता बैल सजून आणतात त्याला बक्षीस द्यासाठी आपली कमिटी निवडलेली आहे ना. त्यात आता तुम्ही, मी आणि बबन 3 जण हवं आपण, आणि 2 आणखी होणार आहेत. आता दोघं आणखी म्हणजे ते मात्यात लाईन पाटील होईल, दुसरं कोण होणार आहे? हो ना, ते उद्या कोणी बी, आपल्याला काही घेणं नाही. पण मी काय म्हणतो, बक्षिसाचा बैल निवडताना काय करायचं माहितीये का? तुम्ही, मी आणि बबन आपण 3 काय करायचं माहितीये का? कशाचा बैल निवडू? सांगा आता याचं. माया प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणते, आणि हे कायचा माया प्रॉब्लेम सॉल्व्ह करते? मला का मार खाला होती काय? अबे ते बक्षीस कोणाला द्यायचं काय द्यायचं ते पुढे पुढे पाहता येईल. हा, अबे का माया पहिले बुडाला आग लागली ना, मला आमच्या बाईले पहिले 2000 रुपये द्यायचे ना अर्जंट. त्यासाठीच तर होय कंदिलाबाजी. हा, आपण कशाचा बैल निवडला का नाही, की कशाला 11,000 रुपये पहिलं बक्षीस भेटते ना. हा, त्यातले 2000 रुपये तुम्ही घेऊन घ्या ना. खरंच बा, बरं झालं हे मंत्रिमंडळात नाही. हा, नाही ते किती घोटाळे गेले असते देव जाणे बा. घोटाळा करायची एकही जागा शिल्लक ठेवत नाही ना हे. आले का शिवलाल? हा, पोळ्याचा सण आहे ना. हा, एवढं सजून आणतात लोक बैल, आणि आपण असं केलं तर जमल का? हो कंदिलाबाजी, मग कोणाला बक्षीस द्यायच लागणार आहे ना. हा, मग दुसऱ्याला द्यायचं ते पहिलं बक्षीस दिलं कशाला, तर काय फरक पडते? हा, आणि तुमचा 2000चा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते ना. बोले का ते आहे. हा, मला बी बाईले पैसे दिल्याशिवाय चेन नाही पडणार. मग मी काय म्हणतो, पण काय का मला 2000 रुपये आणि बाकीचे 9000 रुपये तुम्ही घेता का रे? काय असं आहे लोकांचं? हा, फुटाच भेटू राहिलं ना. हा, त्यातही म्हणते एवढंच का मले? हो कंदिलाबाजी, त्या 9000 आम्ही 3 जण आहो, आणि त्यात आम्हाला काही खर्च लागणार नाही का? ते बैल सजावाले येले तेले. हा, बाकीचा खर्च आहे. मला तर त्यातले पैसे नको बी. हा, पण मी तुमच्यासाठी म्हणून करू राहिलो ना. पण आता हे काशाले बनवले द्यायला लागेल ना सगळ्याले. बा तुम्हाला पडत असेल तर ठीक, नाही तर मला काही घेणं देणं नाही. मी तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी म्हटलं बा. ठीक आहे ना, पण मला 2000 देतो बा. हा, नाही तर सगळे तुम्हीच घेसाल का? बक्षीस काशाच्या हातात आले की पहिले तुम्ही घेऊन घ्या ना 2000 रुपये बस. बरं ठीक आहे मग. चाल मग मी येतो बा. हा, माझ्या मेळा आणायचे राहिलेले का? तर ठीक आहे, ठरलं मग. हा, पक्का आता वेळेवर बदलू नका बरं. नाही काय हरकत नाही, पक्का एकदम. पण 1 नंबर काम झालं आपलं. आता कंदिलाबाजी आपले कव्हर झाले. हा, आता 1 नंबरचं बक्षीस आपलंच आहे. आता लाईनी पाटलाला बी कव्हर करून पाहू. जाऊ दे ना, आता आपण 3 जण झालो ना, आणखी लाईन पटायला घेशील तर आणखी त्यात हिस्सा पडेल ना. तसं नाही, त्याला आपण फक्त बोलून ठेवू ना. हा, त्याला बोलून ठेवू, आणि वेळेवर जर या कंदिलाबाजीने जर पलटी मारली तर आपल्याला कामा येते ना. मग हाताखाली पाहिजे नाही का एखादा? तुला राजकारणातलं माहित नाही भाऊ. हा, काही करायचं असलं तर पुरी फिल्डिंग लावा लागत असते. बस बा शिवलाल भाऊ, तुमच्यासारखा माणूस मंत्रिमंडळात पाहिजे वा. आमनं आपला बी दिवस येईल. हा, चला आता लाईनी पाटला जाऊ आपण. हा, चल. बापरे झाबरू, तू आणला का रे मेळा? लागते हो कंदिलाबाजी. आता आपली संस्कृती आहे ते पुढे जोपासत न्याय लागेल ना आपल्याला. राजा तू म्हणते ते बरोबर आहे रे. हा, काय काय लोकांना का मेळा माहित नाही ना काय म्हणते ते.
तो म्हणतो आपल्या जुन्या रूढीनुसार चालत राहा लागते, तेव्हाच आपल्या पुढच्या पिढीला माहित पडल. हा नाही तर त्याला काय माहित पडते हो. बोले का मला आणा लागल रे? हा आहे का नाही आता जवळपास आहे का नाही रे? कंदील आबाजीले माझवरच्या मेळा पोहोचे वाला वाटते बा. हो कंदील आबाजी, आता जवळपास कायच्या राहिल्या? हो सगळ्या लोकांनी झेपाटाच घेतला ना, सगळ्यांनी आणल्या. आता तुम्हाला जायचं डायरेक्ट त्या धरणाच्या काठावर. कर एवढे दूर का रे बापा रे का? मी काय म्हणतो तो अजून आहे का काही शिल्लक आणलं का तो? आता कंदील आबाजी तिचे इथेच भागवायला पाहिजे वाटते. हाय हो आबाजी, 2-4 शिल्लक आणलेले आहेत मी. घ्या तुम्हाला वाटलं शिकवत लागलं तर. ठीक आहे बा 2-4 दिला तरी बस होईल. आता एवढं दूर जायला नाही आले पडत नाही, लय टाइम लागल. हा एक तर ते मीटिंगला बी जावं लागते ना. ते मीटिंग आता शांताराम आला ना, ते काय ठरवते त्यांना वाटते ते काय कमिटी राहिली ना आपली अर्धवट. हो आता ते तुम्ही तिघं तर निवडलेले आहे वाटते. तुम्ही शिवलाल भाऊ न ते बबन भाऊ आणि आणखी आता 2 जण आता मारतीन ते लाईन पाटील होतील. दुसरे कोण आहे? पाहता येईल ना तिथे गेलं की समजते मग. हा दे बा 2-4 दे मा तो याच्यातला काढून दे बरं मेळा मला. चला आपले मेंबर आले का सगळे? हो आता मगाशी ठरलेले आम्ही 3 जण हजर आहो. आता ते लायने पाटील, मारुती, माऊली, आणखी काय देवलाल गिवलाल त्याच्यामधून 2 जण निवडता म्हणे ना. कोणाला घेतलं मग 2 जण आले? तेच सांगायचं आहे आता. युवदास दादा वावरात गेला, आता शांताराम भाऊन आम्ही ठरवलं. आता ते सांगतो बा तुम्हाला. सांगा ना म्हणा बाबा, कोणी ठरवा ना 2 जण, आम्हाला काय घेणं नाही. आमची 3 तर पक्के आहो ना आम्ही आता. काय हरकत नाही ना, शांताराम भाऊ म्हणतील ते. हा कोणा दोघाला घ्यायचं ते सांगा तुम्ही फक्त. कसं आहे माहितीये का, आम्ही माऊली, मारुती, लायने पाटील सगळ्याला विचारलं आम्ही. त्यात कसं आहे माहितीये का, मारुतीचं म्हणणं असं येते की त्याची इच्छा बैल आहे बा. माईचा बैल असल्यावर मला कसा मग निर्णय घेता येईल म्हणे. हा म्या माया बैल जर निवडला तर आणखी लोक हे करतील. हा नाही निवडला होता तर ते तिकूनही हे होते, म्हणून मी काही होत नाही म्हणे. आणि माऊली तसाच म्हणे, माऊलीच्या इच्छा बैल आहे त्याच्यानं ते म्हणे मी काही होत नाही म्हणे. लायने पाटलाले देवलालले घ्या ना मग. ते नाही म्हणे, त्या जगण्याचा बैल असते ना त्याच्यानं ते नाही येत म्हणे. झाला आता देवदास युदास हे सरपंच हे तर होणारच नाही. हा आणि आता हे माते गीते होत नाही म्हटल्यावर मग तर टेन्शनच नाही. हा आता एक तर लायने पाटील आहे, मग 4 जण म्हटल्यावर 4 जणात म्हटल्यावर तर आम्ही 3 काही गुण असल्यावर एकटा लायने पाटील काय करल? चला आता पहिलं बक्षीस तर काशालेच भेटते. फक्त लायने पाटील नाही का, मग 4 जण राहील आम्ही. लायने पाटील हो म्हणे, म्हणजे मग 4 जण होता तुम्ही. तर म्हणून मग आता हे कसं आहे माहिती का, शांताराम भाऊ काय म्हणे माहिती का, शांताराम भाऊ म्हणे 4 काही बरोबर निर्णय लागणार नाही म्हणे. हा 2 एका बाजून झाले 2 एका बाजून झाले तर मग आणखी म्हणे वाढल म्हणे, वाद होईल म्हणे. वादगीर काही नाही होत, मग बरोबर निर्णय लागते. तुम्ही करा फक्त 4ची कमिटी करा. हो 4ची कमिटी तर झालीच आहे आपली तयार. तुम्ही 4 जण हा आता फिक्स झाले. फक्त शांताराम भाऊच्या म्हणण्यानुसार बैल निवडण्याचा निर्णय आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीने घ्यायचा आहे. शांताराम भाऊन काय टांग मारली म्हणा, आता काय आणला निर्णय म्हणजे कशा पद्धतीने बा? कसं आहे माहितीये का, तुम्ही 4 मेंबरनं एक बैल 4 निवडायचा. जे तुम्हाला चांगला वाटल प्रत्येकाने एक बैल वेगवेगळा निवडायचा. मग ते 4 बैल आपण पोलमध्ये टाकू. हा पोलमध्ये टाकायचे आणि आपले जे सबस्क्रायबर लोक आहे, व्हिडिओ पाहणारे लोक आहे, त्यांना मग आपण निर्णय घ्यायला सांगू. ते मग वोटिंग करतील आणि त्यांच्या वोटनुसार आपण ठरवू मग पहिला नंबर कोणाचा, दुसरा कोणाचा. या शांत्याने केलं बा चंदन. हा मस्त ठरलं होतं ना आमचं 3घाचं. हा यानं मारली ना मधात टांग. हे आलं कुठे आलं की हे तोंड खूप असते त्याचं. हो सरपंच साहेब, अहो कोणाला एवढं वोटिंग करायला वेळ आला जो? आता पोयाची गडबड आहे. हा जाऊ दे ना, आम्ही लावतो ना निर्णय बरोबर ना. तुम्ही तर निर्णय लावसाल, पण काही कधी कधी आपल्या त्यांना बी मान द्यायला पाहिजे नाही का हो. हा एवढे राजू होते आपल्यासाठी सपोर्ट करतात. हा तेले काही ना काही चान्स पाहिजे ना. वेळेचं जर म्हटलं तर वेळ काढतेत ना ते आपल्यासाठी. हा तेवढा वेळ काढणार नाही का लगे? हो सरपंच साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बरोबर शांताराम भाऊन आणलेल्या सूचनेला आमच्या सगळ्याचं पूर्ण अनुमोदन आहे. सांग आता नेमकं. हा एक तर कमिटीत आलं नाही आणि मागून टांग मारते. मी शिवलाल आहे म्हणा, मी काय माघार घेणार नाही आहे. मी बरोबर करतो माय. ठीक आहे बा सरपंच साहेब, मग आता तुम्ही म्हणसाल तसं कसं काय करायचं मग सांगा. पहा आता तुमच्या सगळ्यांनी एक बैल निवडायचा. हा आपल्या घरच्या जो आपसातला असला त्याचा नको निवडू बरं. ते 4 बैल निवडलेले आपण पोलमध्ये टाकून देऊ. हा पाहू आता आजपासून तर उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जेवढे काही वोटिंग झालं त्यानुसार पाहू मग आता पहिला नंबर कोणाचा, दुसरा कोणाचा ते ठरवू मग आपण. ठीक आहे बा, झाला निर्णय मग. झाला, जाऊ द्या मोळा मीटिंग आता. जाऊ द्या, चला मग. आता शिवला आता पण मस्त बसलेला होता ना. हा आताच्या आता काय गडबड झाली, काय झालेले. ठीक आहे मग चला, मग आता ते बैल आता आणलेले आहे सजवून ते ना. हा चला आता मग तिथं पाहू. आता निवडा तुम्ही मग तुमच्या हिशोबाने. अरे शिवलाल, हे दादा उलटच झालं रे. हा पहिला नंबर आपल्याला निवडता येत नाही म्हणते. हा पहिला दुसरा तिसरा नंबर आता ते पोल मध्ये टाकल्यानंतर मग समजते म्हणते. कंदिलाबाजी तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमचं 2000चं काम होते म्हणजे होते. हा तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझ्यावर दुसरा फंड आहे ना. दुसरा फंडा ते कायचा बा? हे पहा आता आपल्याला 4 बैल निवडा लागते का नाही. हा मी कशाला सांगून ठेवलेलं आहे की तू हे दोन्ही बैल म्हटलं सजून घेऊन ये. मग त्यानं दोन्ही बैल आणले का त्याचे की त्याचे दोन्ही बैल आपण निवडायचे ना. हा एकाने एक बैल निवडायचा, एकाने दुसरा बैल निवडायचा. हा
मग या 4 बैलात आपले 2 बैल राहते ना. मग तशी आता ते बक्षिसाची रक्कम वाढली ना. ते लखलख्यानं पैसे पाठवले म्हणते, म्हणून पहिलं बक्षीस 21,000 लखलखीचं एकूण आहे, आणि दुसरं 11,000 सरपंचाचं एकूण, आणि तिसरं बक्षीस कसं आहे माहिती आहे का, ते तुमचे 2,000, आणि ते देवदास आणि त्या लक्ष्मणचे 5,000, 5,500, असे 7,500 रुपये. कसं आहे माहिती आहे का, आपला तिसरा नंबर तर लागणंच आहे. तिसरा तर लागतेच. मग तिसरा जरी नंबर लागला तरी 7,500 रुपये आपल्याला भेटू राहिले ना. त्यातले 2,000 तुम्ही घे जा ना. आम्हाला 5,500 बस झाले. बस मग काय राहिला आणखी. 2 जर नंबर लागले तर मग तर टेन्शनच नाही हो आपल्याला. मग तर घे घाल पैसे येते. मग तर तुम्हाला करीची पार्टी आमच्याकडून. मग तुम्ही म्हणसाल तसं. हो गड्या, 1 नंबर जमते मग. 2 नंबर जर आपल्याला लागले का कोणती बी, तर मग टेन्शनच नाही. आपण लक्ष्मीच्या धाब्यावर जाऊ, तिथंच पार्टी करू आपण मस्त जंक्शन. तर मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, आपण तर 3 जण आहो, आणि काशाचे 2 बैल निवडायचे म्हणता तुम्ही. मग तिसऱ्यानं कोणता बैल निवडायचा? त्याचं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो मी. बबन, तू आणि कंदील आबाजी दोघांनी मिळून आहे का नाही, काशाचे बैल 2 निवडा तुम्ही. 2 बैल बस झाले आपल्याला. आणि मी काय करतो माहिती आहे का, मी माऊलीचा बैल निवडतो. माऊली आपला सोबती सांगितलं का, कधी एखाद्या वेळेस पार्टी मागता येते त्याला. ठीक आहे ना. मग ते 1 नंबर होते. पहा आता लक्षात ठेवा. मी माऊलीचा बैल निवडल. आणि काशाचे 2 बैल जे आहे, म्हणजे एक बैल काशा पकडल, आणि एक तुझे पोरग पकडते बबन तुझे पोरग ते आपला चेतन. तर मग काय करायचं माहिती आहे का, चेतनचा जे बैल आहे ते कंदील आबाजी निवडायचा, आणि काशाचा जे बैल आहे ते तू निवडतो. समजलं ना आता. बस ओकेच. मग आता काय टेन्शन नाही. आता आपल्याला नंबर येणंच आहे. आपले 2 बैल म्हटलं, 2 बैलातले कोणता ना कोणता नंबर आपल्याला लागतेच ना. चला मग आता, चला तिकडे बैल आले असेल, चला तिकडं. बरं, आले का कमिटी मेंबर सगळे? पहा आता सगळे बैल इथं सजून आलेले आहेत. त्याचे फक्त मालक इथं उभे नाही आहे, पण त्याच्या गळ्यात चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे त्याच्या मालकाच्या नावाची. तुम्ही पहा आता कोणता बैल तुम्हाला चांगला वाटते ते बैल निवडा. पहिल्यांदा बैल निवडण्याचा मान कमिटी अध्यक्ष शिवलाल टोयगोटे यांचा राहील. त्यानंतर मग बाकीच्या जणांनी निवडाचा. समजलं का? बरं ठीक आहे. सांगा आता, हे कोण बा माय नाव लिहिणार? कंदील. कंदील नाव लिहिलं या बैलावर. सांगायची लहान नाही झाली का? कंदील आबाजी थांबा, तुम्ही नका जाऊ पुढं. पहिले शिवलाल निवडतील पहिला बैल, दुसरा ते बबन, तिसरा लायने पाटील, आणि नंतर चौथ्यांदा तुम्ही जा. प्रत्येक जण आपापला बैल निवडून त्या पटांगणात घेऊन या. चला आता पहिला बैल निवडला माऊलीचा शिवलाल टोयगोटे यांनी. दुसरा बैल निवडला काशीनाथ गैबानेचा बबनराव हेमाडे यांनी. चला तिसरा बैल निवडला लायने पाटील यांनी जगन टोयगोटेचा झिंग झिंग झिंगाट. पारे भाऊ बबन, लायने पाटलानं जगण्याचा बैल निवडला. जाऊ दे, आपल्याला काय करावं लागते. आता येईल आपला कंदील आबाजी. ते काशाचाच बैल निवडते, म्हणजे तू या चेतनचा आहे का नाही. राजू शिवलाल भाऊ, या जगण्यानं पानं किती कलरिंग केली. झिंग झिंगाट नाव लिहिलं. याचा नंबर नाही आला पाहिजे भाऊ. त्याचा पहिला नंबर जरी आला तरी बाकीचे तर नंबर आपले आहे ना. चला आता चौथा बैल निवडून आणतंय कंदील आबाजी. कंदील आबाजीनं काशनाचा बैल नाही आणला. हे तर कोणाचा होय? हे मारुतीचा होय वाटते. चला चौथा बैल कंदील आबाजी निवडून आणलेला आहे संकेतचा. राजू कंदील आबाजी, तुम्ही काशनाचा बैल नाही निवडला, हे मारुतीचा होय. काय बेले का शिवलाल? ते पाहिजे कशानं काय केलं? त्याच्या बैलावर कंदील नाव लिहिलं. मला चिडवासाठी लिहिलं का रे? कंदील आबाजी, त्याला सहज लिहिलं असेल बा, तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे म्हणून. काय सांगू नको ना. मला नाही पटलं ते. मला देऊ नको वाटलं परी ते 2,000 काय द्यायचे ते देऊ नको बा. मी पाहिजे कुठून बी. मला नाही पाहिजे. मी मुंगश्रामचा बैल निवडला. ते मुंगश्रामला मागील मी उद्या उसने वाटल्या परी. बरं, मी काय म्हणतो सरपंच, आता हे 4 बैल निवडून आलेले आहेत. हे आणलेले आहे यांनी निवडून. आता हे पोल मध्ये टाकून द्यायला लागेल आपल्याला. काय हरकत नाही ना, ते टाकू आपण. आणि तुम्ही सांगून द्या ना, तुम्हीच सांगून द्या आता प्रेक्षकाला आपल्या. का मंडळी, आता हे 4 बैल आम्ही निवडलेले आहे, आणि हे 4ही बैल आम्ही पोल मध्ये टाकणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचं वोटिंग करायला विसरू नका. तुम्हाला तुमच्या हिशोबाने जो बैल आवडत असेल त्याला तुम्ही वोटिंग करू शकता. त्यानुसार आम्ही मग पहिला, दुसरा, तिसरा नंबर ठरवू शकतो. म्हणून तुम्ही वेळात वेळ काढा आणि वोटिंग करायला विसरू नका. ज्यांच्या याच्यावर वोटिंग पोल आला नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो पोलमध्ये जा आणि वोटिंग करा. तुम्हाला उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा टाइम आहे. 5 वाजेपर्यंत जेवढं काही वोटिंग होईल तेवढं आपण मग निकाल जाहीर करू. चला मग आता कमेंटर लोकांची नावं, बाकी जे काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि आता ते पोळ्याच्या झडत्या हे सुद्धा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि शेअर करा आणि वोटिंग करायला विसरू नका.